आज पिकूसोबत संपूर्ण फॅमिली आम्ही चाललो होतो आईकडे जाण्यासाठी. जाताना सुप्यातली ही खारी किंवा बिस्किट घेणं तर कंपल्सरी आहे, कारण इथे खारी आणि बाकी बेकरी प्रोडक्ट्स खूप छान मिळतात, म्हणून ते घेतले. आणि त्यानंतर नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्त्यामध्ये मनूला तर काही खायचं नव्हतं, फक्त हे दे ते दे असं तिचं चाललं होतं. पिकूला बाहेर बांधलं होतं आणि आम्ही दिसल्याच्या नंतर त्याला खूप जास्त आनंद झाला होता. मनूने थोडंफार प्रवासामध्ये असं काहीतरी खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो संभाजीनगरला जाण्यासाठी. तिथे जाऊन पोहोचलो आणि पप्पा दिसले तर पिकूला इतका जास्त आनंद झाला होता की तो तुम्ही त्याच्या फेसवरती बघू शकता. नेहमीप्रमाणे त्याच्या उड्या चालू झाल्या होत्या. त्यानंतर आईच्या घरी जाऊन पोहोचलो आणि यावेळी आईने घर चेंज केले, जे तुम्हाला नेक्स्ट फुल व्लॉगमध्ये कळेल. आज काही मी फुल व्लॉग शूट केलं नाही, कारण मला तेवढंसं काही बरं वाटत नव्हतं. गेल्या गेल्या आम्ही तिथल्या खिडकीमध्ये जाऊन बसलो, कारण ना मनूला इथे ट्रेन दाखवणार होता मामा. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून भोगीची उद्याची थोडीफार तयारी केली. मामा कशा उड्या मारतोय हे मनूला बघायचं होतं, म्हणून मनूसुद्धा त्याच्यासोबत अशा उड्या मारत होती. भैया जसं करतो ना सेम तिलासुद्धा तशाच गोष्टी करायच्या असतात. आणि मामा आम्हाला ना अशा खूप काही गोष्टी शिकवत असतो. त्यानंतर तिच्याकडून तेल सांडलं होतं म्हणून ती झाडून घेत होती. पण तिच्यासोबत तुम्हाला सुद्धा सांगते, तेल जेव्हा आपण घरामध्ये सांडतं ना तर तेव्हा त्याच्यावरती ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ टाकायचं, जेणेकरून तेलकटपणा तर लवकर जातोच आणि क्लीन करायला पण सोपं जातं. संध्याकाळी आम्ही ट्रेनची वाट बघत परत एकदा खिडकीमध्ये जाऊन बसलो आणि मला ना इंस्टाग्राम कोलॅबरेशनसाठी काही मॅटर्निटी वेअर आले होते, सो तेच मी ट्राय करून बघत होते. आणि त्यातला हा एक मला असा दिसतोय. आणि आजकाल मनूला झोपताना ही डॉल पाहिजे म्हणजे पाहिजेच. चलो, गुड नाईट, बाय.